Hello student, in today's lecture we have discussed about the most interesting part and most important part of physical chemistry is quantum number. Actually this part is in topic of the structure of atom. Structure of atom मधला खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आणि खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. आता स्ट्रक्चर ऑफ एटम मध्ये बघा डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन बघितला आपण त्याला आपण कॅथोड रेस, त्यानंतर डिस्कवरी ऑफ प्रोटॉन्स, व्हॉट इज द कॅनन रेस, द डिस्कवरी ऑफ न्यूट्रॉन. इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉनच्या त्याच्यामध्ये डिस्कवरी झाल्यानंतर त्याचे पोझिशन जे आहे कशाला का त्यांची अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन्स इन द ॲटम, त्याच्यामध्ये व्हेरियस ॲटॉमिक मॉडेल बघितले, त्यामध्ये जे थॉमसनचा मॉडेल बघितला, बरोबर आहे का. त्यानंतर रुदरफोर्ड एक्सपेरिमेंट, त्याच्यामध्ये थोडंसं एक मॉडिफिकेशन होतं. रुदरफोर्ड एक्सपेरिमेंट नंतर होतं बोहर्स मॉडेल होता, कशाला का. आणि बोहर्स मॉडेलचे जे लिमिटेशन्स होते, त्याचे ड्रॉबॅक्स होते, त्या ड्रॉबॅक्स जो कंटॅमिनेशन पार्ट आहे तो कंटॅमिनेशन पार्ट यूज करून ह्याच्यामध्ये पुढची एक थेरी यूज केली, ती म्हणजे क्वांटम नंबर. बोर ॲटॉमिक मॉडेल जे होतं, बोर ॲटॉमिक मॉडेलमध्ये लिमिटेशन्स काय होते, तर पहिले लिमिटेशन होते की बोरने काय सांगितलं, मध्ये स्ट्रक्चर ऑफ एटम मध्ये न्यूक्लियस, चार्ज पार्टिकल अँड इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस इन फिक्स्ड ऑर्बिट और फिक्स्ड पोझिशन. म्हणजे याच्यामध्ये बघा हा न्यूक्लियस आहे आणि ह्याच्यामध्ये ऑर्बिट्स आहेत आणि जे इलेक्ट्रॉन जे आहेत, इलेक्ट्रॉन्स ते फिक्स पोझिशन मध्ये रिव्हॉल्व होत आहेत. फिक्स पोझिशन मध्ये रिव्हॉल्व कोणामध्ये रिव्हॉल्व होत आहेत, हा न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या एकदम फिक्स पोझिशन मध्ये इलेक्ट्रॉन्स काय होत आहेत, रिव्हॉल्व होत आहेत. फिक्स पोझिशन मध्ये रिव्हॉल्व होत आहे त्याचा अर्थ काय, इलेक्ट्रॉनचं मास आणि इलेक्ट्रॉनची व्हेलोसिटी काय पाहिजे, याच्यामध्ये सर्टन पाहिजे, काय पाहिजे, सर्टन फिक्स पाहिजे. बट ऍक्च्युअली अकॉर्डिंग टू द हेझनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपल, हेझनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपल, इट इज नॉट calculate simultaneously the position and momentum of movable microscopic particle. कशाला का बोरची थेरी होती की इलेक्ट्रॉन्स हा फिक्स पोझिशन मध्ये रिव्हॉल्व होते, कोणाभोवती, न्यूक्लियस भोवती, म्हणजे तो ऑर्बिट मध्ये आहे. कारण हेझनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपल काय होतं की एखादा मायक्रोस्कोपिक पार्टिकल आहे, तर मायक्रोस्कोपिक पार्टिकलचा जी पोझिशन आहे आणि त्याचा मोमेंटम आहे, कशाला का ते आपण सायमल्टेनियसली ॲक्युरेटली मेजर करू शकत नाही. त्यामुळे ही जी थेरी आहे ही थेरी तर मागे पडली, बरोबर आहे का. कारण ह्या थेरीमध्ये काय होतं, इलेक्ट्रॉनची पोझिशन आणि इलेक्ट्रॉनचं मोमेंटम फिक्स होतं, बरोबर. तर त्यानंतर जी थेरी आली हेझनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपल, त्याच्यामध्ये हा पहिला ड्रॉबॅक निघाला. बरं, सेकंड ड्रॉबॅक काय सांगितला, तर याच्यामध्ये बघा रुदरफोर्ड एक्सपेरिमेंट मध्ये आपण बघितलं होतं, बरोबर. त्याच्यामध्ये काय होतं, इलेक्ट्रॉन्स ज्यावेळी इमिट होतो, ज्यावेळी एनर्जी इमिट ज्यावेळी ऍब्झॉर्ब करतो, इलेक्ट्रॉन्स ज्यावेळी एक्सायटेशन होतं, इलेक्ट्रॉनचं एक्सायटेशन झाल्यानंतर जी एनर्जी इमिट होते ती एनर्जी कसं असते, इन द फॉर्म ऑफ रेडिएशन, इन द फॉर्म ऑफ रेडिएशन, कशाला का. म्हणजे ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन जो एनर्जी इमिट करेल इन द फॉर्म ऑफ रेडिएशन, तो रेडिएशन मध्ये एनर्जी काय करणार आहे, तो इमिट करणार आहे. हे एक्सपेरिमेंट होता, बरोबर. हा एक्सपेरिमेंट कोणाचा, बोरची थेरी होती, दिस बोर थेरी, बरोबर. त्यानंतर पुढचा एक्सपेरिमेंट होता की ड्युअल नेचर ऑफ इलेक्ट्रॉन, ड्युअल नेचर ऑफ इलेक्ट्रॉन. मॅक्स प्लॅंकची कन्सेप्ट होती इलेक्ट्रॉनचं कसं ड्युअल नेचर आहे, ॲज अ पार्टिकल आणि ॲज अ वेव्ह. इलेक्ट्रॉन पार्टिकल पण आहे आणि ॲज अ वेव्ह पण आहे. मग इलेक्ट्रॉन जर वेव्ह असेल तर वेव्ह सर्क्युलर पाथ मध्ये मूव्ह होतील का, मूव्ह होणार नाहीत. इलेक्ट्रॉन वेव्ह असेल, वेव्ह कसं आहे, हा 3 डायमेन्शनल पार्ट आहे आणि 3 डायमेन्शनचा पार्ट असेल तर इलेक्ट्रॉनचं ॲक्युरेटली पोझिशन आपण मेजर करू शकत नाही. ह्याच्यामध्ये थोडेसे लिमिटेशन्स होते. हे लिमिटेशन्स काय आहेत आपण लेक्चरमध्ये, मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. आता पुढचा पार्ट कुठला, क्वांटम नंबरचा. तर क्वांटम नंबर मध्ये पुढचा पार्ट आला हा हेझनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपल मध्ये काय कळतं की इलेक्ट्रॉनचे ड्युअल नेचर आहेत, ॲज ए पार्टिकल आणि ॲज ए वेव्ह, बरोबर आहे का. त्यानंतर सायंटिस्ट स्क्रॉन्डिंजरचं एक इक्वेशन आहे, त्याला आपण म्हणतो वेव्ह फंक्शन असं म्हणतो. काय म्हणतो, वेव्ह फंक्शन. हे वेव्ह फंक्शन हे यूज करून स्क्रॉन्डिंजरने काय केलं, तर इलेक्ट्रॉनची जी पोझिशन आहे, इलेक्ट्रॉनची पोझिशन मेजर करण्यासाठी एक पर्टिक्युलर वेव्ह फंक्शन तयार केलं. आता वेव्ह फंक्शन काय होतं स्क्रॉन्डिंजरचं, तरी बघा इलेक्ट्रॉन हा कसा आहे, इलेक्ट्रॉनचं वेव्ह आहे, वेव्ह असं म्हणतो आता ऑर्बिटमध्ये नसणार आहे, कारण तो न्यूक्लियस भोवती इव्हॉल्व होत नसणार आहे, कारण की वेव्ह आहे, तो वेव्ह कधी इव्हॉल्व होतो का, पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये जसा इव्हॉल्व होणार नाही. स्क्रॉन्डिंजरचं इक्वेशन आहे वेव्ह रिलेटेड इक्वेशन, त्याने एक इक्वेशन तयार केलं. इक्वेशन काय बघा, d² साय बाय dx² प्लस d² साय बाय dy² प्लस d² साय बाय dz² प्लस 8π² m² अपॉन h इंटू e मायनस v इंटू साय.
0 हे एक वेव्ह इक्वेशन तयार केलं. ओके, याच्यामध्ये एक्स वाय झेड हे काय याच्यामध्ये कोऑर्डिनेट ऍक्सिस आहे. दिस इज अ कोऑर्डिनेट मेथड. ऍक्च्युअली हा मॅथमॅटिकल पार्ट आहे. हा मॅथमॅटिकल पास असताना इक्वेशन तयार होतं आणि इक्वेशन इतकं कॉम्प्लिकेट आहे की या इक्वेशन यूज करून इलेक्ट्रॉनची जी पोझिशन आहे, इलेक्ट्रॉनची पोझिशन ऍक्च्युअली पोझिशन भरपूर डिफिकल्ट झालं. मग याच्यामध्ये काय केलं, हे जे वेव्ह इक्वेशन आहे, ह्या वेव्ह इक्वेशन यूज करून इथला जो पार्ट आहे एक्स वाय आणि झेड ह्याच्यामध्ये 3 क्वांटम नंबर तयार केले. 3 क्वांटम नंबर तयार केले आणि त्या 3 क्वांटम नंबर यूज करून, हे 3 क्वांटम नंबर यूज करून आपल्याला काय कॅल्क्युलेट करता येतो, इलेक्ट्रॉनची पोझिशन जे आहे ते इलेक्ट्रॉनची पोझिशन आपल्याला काय करता येते, मेजर करता येते. इलेक्ट्रॉनची पोझिशन आपल्याला काय करू शकतो, आपण मेजर करू शकतो किंवा इलेक्ट्रॉन्स कुठं आहे, इलेक्ट्रॉन्स कुठं आहे तर आपल्याला काय करता येतं, मेजर करता येतं. आता हे बघा, आता पर्टिक्युलर बघा इलेक्ट्रॉन जे आहे वेव्ह, इलेक्ट्रॉन वेव्ह आहे. मग इलेक्ट्रॉन वेव्ह असेल तर पर्टिक्युलर त्याला पोझिशन नाही आहे. वेव्ह असं तो कुठं पण असणार आहे, कारण कोणाभोवती असणार आहे, तो न्यूक्लियस भोवती असणार आहे. मग याच्यामध्ये लक्षात घ्या की इलेक्ट्रॉन जर वेव्ह असेल, इलेक्ट्रॉन वेव्ह असेल तर इलेक्ट्रॉनची फिक्स पोझिशन सांगू शकत नाही. खरं आपण त्याची काय सांगू शकतो, त्याची प्रोबॅबिलिटी सांगू शकतो. प्रोबॅबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन्स, प्रोबॅबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन्स अराउंड द न्यूक्लियस. समजा आता हा न्यूक्लियस आहे, हा न्यूक्लियस आहे, तर त्याच्यामध्ये बघा इलेक्ट्रॉन्स एक फिक्स पोझिशन मध्ये आहे. इलेक्ट्रॉन्स इथं पण असू शकतो, ह्या रिजन मध्ये पण असू शकतो, अशा रिजन मध्ये पण असू शकतो किंवा इलेक्ट्रॉन समजा अशा रिजन मध्ये पण असू शकतो. कशाला का, म्हणजे इलेक्ट्रॉन जो असणार आहे, इलेक्ट्रॉन एक पर्टिक्युलर पोझिशन मध्ये नाही तर तो कुठं तर एका पर्टिक्युलर एक रिजन मध्ये, ज्याला म्हणतो आपण प्रोबॅबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, चान्सेस ऑफ इलेक्ट्रॉन. तिथे इलेक्ट्रॉन व्हायची शक्यता आहे. इट इज अ चान्सेस ऑफ इलेक्ट्रॉन्स. कशाला का, कारण की इलेक्ट्रॉनचं नेचर कसं आहे, वेव्ह नेचर आहे. कशाला का, मग ह्याच्या अगोदर जे कन्सेप्ट होती, बोहर थिअरी होती, रुदरफोर्ड एक्सपेरिमेंट होता, कशाला का, ज्याच्यात आमची जी थिअरी होती त्या सगळ्या थिअरीज का त्याच्यामध्ये मागे पडल्या. त्या थिअरीनुसार, बोहर थिअरीनुसार इलेक्ट्रॉन्स कशामध्ये, ऑर्बिटमध्ये. कशाला का, स्क्रॉन्डिजर जे इक्वेशन होतं त्या स्क्रॉन्डिजर इक्वेशननुसार इलेक्ट्रॉन हा ऑर्बिटमध्ये नाही आहे तर तो कशामध्ये, ऑर्बिटल मध्ये. कशामध्ये येतो, ऑर्बिटल. हे नवीन कन्सेप्ट आहे. मग ऑर्बिटल याचा अर्थ काय, ऑर्बिटल ऍक्च्युअली इट इज अ 3 डायमेन्शनल अरेंजमेंट. इट इज अ 3 डायमेन्शनल. आणि ऑर्बिटल म्हणजे असतं, ऑर्बिटल मीन्स it is a 3 dimensional probability of electrons. It is a probability of electrons. म्हणजे पर्टिक्युलर हा जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन्सची कुठे तर प्रोबॅबिलिटी आहे. इलेक्ट्रॉन्स कुठेही सांगू शकत नाही आपण, कारण की तो वेव्ह आहे. वेव्ह असल्यामुळे इलेक्ट्रॉन्सच्या पर्टिक्युलर कुठल्या तरी रिजन मध्ये इलेक्ट्रॉनची प्रोबॅबिलिटी आहे. मग ते इलेक्ट्रॉनची प्रोबॅबिलिटी कशी कॅल्क्युलेट करायची, तर त्यासाठी क्वांटम नंबरचा पार्ट आहे. आता ऍक्च्युली बघा, क्वांटम नंबरचे टोटल 3 पार्ट्स आहेत. ओके, देयर आर 3 क्वांटम नंबर्स आणि चौथा जो क्वांटम नंबर आहे तो डिपेंड आहे थर्ड क्वांटम नंबरवर. म्हणजे ऍक्च्युली ती मगाशी मी जे इक्वेशन काढलं होतं, वेव्ह इक्वेशन जे काढलं होतं, वेव्ह इक्वेशन म्हणजे काय, ते जे इक्वेशन होतं, दिस इक्वेशन इज कम्प्लिटली डिस्क्राइब द पोझिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. कशाला का, म्हणजे इलेक्ट्रॉनची कम्प्लिटली त्याच्यामध्ये काय सांगतो तो, पर्टिक्युलर कम्प्लिटली त्याचं पोझिशन सांगतो त्या इक्वेशन मध्ये. आता क्वांटम नंबर बघा, देयर आर 3 क्वांटम नंबर्स. फर्स्ट क्वांटम नंबर इज प्रिन्सिपल क्वांटम नंबर. प्रिन्सिपल क्वांटम नंबर हा हेड आहे सगळ्यात, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. इट इज डिनोटेड बाय n. ओके, सेकंड इज अ अझिमुथल क्वांटम नंबर. थर्ड इज अ मॅग्नेटिक क्वांटम नंबर. लिहून घेतो पहिल्यांदा. सेकंड इज अ अझिमुथल क्वांटम नंबर. थर्ड इज magnetic quantum number. And last one is spin quantum number. हे 4 क्वांटम नंबर आहेत आणि हे 4 क्वांटम नंबर तुम्हाला काय सांगणार आहेत, हे 4 क्वांटम नंबर तुम्हाला काय सांगणार आहेत, इलेक्ट्रॉनचे काय सांगणार आहेत, पोझिशन. पोझिशन म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन्स. ऍक्युरेट मेजर करू शकत नाही, कारण की इलेक्ट्रॉन्स कसा आहे, इलेक्ट्रॉन्स हा मायक्रोस्कोपिक मूव्हेबल पार्टिकल आहे आणि मूव्हेबल पार्टिकल असेल तर आपण त्याची पोझिशन ऍक्युरेटली सांगू शकत नाही. खरं तिथे इलेक्ट्रॉन्स होण्याचे चान्सेस आहेत. दिस इज कॉल्ड एज अ प्रोबॅबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि इलेक्ट्रॉन हा वेव्ह आहे, वेव्ह असल्यामुळे तो कसा असणार, 3 डायमेन्शनल रिजन मध्ये असणार. आता एक पॉईंट आपण बघू. फर्स्ट इज अ प्रिन्सिपल क्वांटम नंबर. हा सगळ्यात हेड आहे. हेड असल्यामुळे आपण काय केलं, प्रिन्सिपल. लक्षात घ्या, प्रिन्सिपल म्हणजे हेड असतो ना, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. आता प्रत्येकाचे काय ना काय तर ऍप्लिकेशन्स आहेत. आता हे लक्षात घ्या, इलेक्ट्रॉन इज नॉट प्रेझेंट इन ऑर्बिट. इलेक्ट्रॉन कशामध्ये, ऑर्बिट मध्ये येतो, कशामध्ये, ऑर्बिटल मध्ये येतो. कशामध्ये येतो, ऑर्बिटल. ठीक आहे. आता बघा, फर्स्ट इज अ प्रिन्सिपल क्वांटम नंबर. प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजे काय, तर बघा, प्रिन्सिपल क्वांटम नंबर च मेन ऍप्लिकेशन काय, दिस क्वांटम नंबर इज यूज टू describe
द पोझिशन अँड एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन्स. पोझिशन अँड एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय आता बघा, प्रिन्सिपल क्वांटम नंबर इज डिनोटेड बाय n. ऍक्च्युअली प्रिन्सिपल क्वांटम नंबर इट इज अ पॉझिटिव्ह इंटिजर स्टार्ट फ्रॉम 1 पासून स्टार्ट होतो प्रिन्सिपल क्वांटम नंबर. फर्स्ट क्वांटम नंबर, सेकंड क्वांटम नंबर, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अप टू इन्फिनिटी. ओके, हे प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहेत 1 2 3 4. प्रिन्सिपल क्वांटम नंबर आपण म्हणतो k l m n o p. ओके, दिस इज कॉल्ड एज अ प्रिन्सिपल क्वांटम नंबर. आता प्रिन्सिपल क्वांटम नंबर तुम्हाला काय कळतं? प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय कळतो? तर प्रिन्सिपल क्वांटम नंबर तुम्हाला पर्टिक्युलर एखाद्या ॲटमचा इलेक्ट्रॉन जो आहे त्याची तुम्हाला काय करते, त्याची एनर्जी कळते. तुम्हाला काय करते, त्याची एनर्जी, म्हणजे एनर्जी जास्त आहे की एनर्जी कमी आहे. लक्षात का? प्रिन्सिपल क्वांटम नंबर इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ, त्याला म्हणतो आपण शेल्स असं म्हणतो. ह्याला पण काय म्हणतो आपण, शेल. त्याला म्हणतो आपण शेल, KLMN. हे काय झालं याच्यामध्ये शेल्स आहे. आता बघा फॉर एक्झाम्पल हा न्यूक्लियस आहे. दिस इज फर्स्ट ऑर्बिट, दिस सेकंड ऑर्बिट, दिस इज द थर्ड ऑर्बिट. दिस K L M and O. कसं का? समजा एखाद्या ॲटमचा इलेक्ट्रॉन समजा इथं असेल, एखादा इलेक्ट्रॉन इथं असेल, एखाद्या ॲटमचा इलेक्ट्रॉन असं इथं आहे, दुसरा एक सेकंड ॲटम आहे, त्याचा इलेक्ट्रॉन समजा या साईडला आहे. समजा तुम्ही ते दोन्ही कंपेअर केला तर तुम्हाला माहिती आहे की व्हॅल्यू ऑफ एन इन्क्रीजेस तर एनर्जी ऑल्सो इन्क्रीजेस. यांची व्हॅल्यू जर इन्क्रीज झाली, यांची व्हॅल्यू जर इन्क्रीज झाली तर ऑब्विसली एनर्जी पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. एनर्जी पण काय होणार याच्यामध्ये इन्क्रीज होणार आहे. म्हणजे लक्षात घ्या की इथला जो इलेक्ट्रॉन्स असणार आहे त्याची एनर्जी सगळ्यात जास्त असणार आहे ॲज कम्पेअर्ड टू दिस. लक्षात का? इथला जो इलेक्ट्रॉन्स त्याची एनर्जी काय असणार आहे ॲज कम्पेअर्ड टू दिस. ह्याला काय म्हणायचं, फर्स्ट इज प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ह्याला काय म्हणायचं, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ओके, नेक्स्ट. आता प्रिन्सिपल क्वांटम नंबर मध्ये जो सेकंड क्वांटम नंबर आहे, सेकंड क्वांटम नंबर तो आहे अझिमुथल क्वांटम नंबर. विच क्वांटम नंबर? इट इज अ अझिमुथल क्वांटम नंबर. अझिमुथल क्वांटम नंबर. Azimuthal quantum number it is also called as a angular momentum quantum number or subsidiary quantum number. ओके, जसं प्रिन्सिपल क्वांटम नंबर मध्ये तुम्हाला काय कळतं, प्रिन्सिपल क्वांटम नंबर तुम्हाला एक पोझिशन कळते, इलेक्ट्रॉनची पोझिशन अराउंड द न्यूक्लियस, आणि त्यात तुम्हाला काय कळते, त्याची एनर्जी कळते. बरोबर. तसंच अझिमुथल क्वांटम नंबर मध्ये काय कळतं, तुम्हाला एक अँग्युलर मोमेंटम कळतो. आता इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रॉन मास आहे, त्याला एक वेलोसिटी आहे, तर ऑब्जेक्टचं काय असणार आहे, अँग्युलर मोमेंटम असणार आहे. तर अँग्युलर मोमेंटम त्याला म्हणतो आपण सबसिडियरी अँग्युलर क्वांटम नंबर असं म्हणतो. ओके, आता मेन ऍप्लिकेशन काय, अझिमुथल क्वांटम नंबरचं मेन ऍप्लिकेशन काय, इट डिस्क्राइब द शेप, इट डिस्क्राइब द शेप ऑफ ऑर्बिटल, इट डिस्क्राइब द शेप ऑफ ऑर्बिटल. म्हणजे कसं बघा, हा न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होतो. आता इलेक्ट्रॉन्स हा रिव्हॉल्व होत असताना एक सर्क्युलर पाथ मध्ये होत नाहीये. लक्षात, कारण की इलेक्ट्रॉन हा वेव्ह आहे. मग वेव्ह असेल तर त्याचे शेप्स डिफरंट असणार. लक्षात का? मग शेप 3 डायमेन्शन मध्ये शेप वेगवेगळे आहेत. स्क्वेअर आहे, लक्षात का, हेक्सागोनल आहे, क्यूबिक आहे. ऍक्च्युअली शेप कुठला आहे, मग तो शेप जो असणार आहे, शेप जो फॉर्म होणार आहे, तो शेप डिस्क्राइब करून कुठला करणार आहे, अझिमुथल क्वांटम नंबर करणार. काय करणार आहे, अझिमुथल क्वांटम नंबर. आता बघा, ऍक्च्युअली हे जर बघितलं तर हा कम्प्लिटली 3 डायमेन्शनल पार्ट आहे. ओके, मग ह्याच्यामध्ये ज्या सायंटिफिक कन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला आहे तशा ॲज इट इज तुम्हाला काय करायचं, त्याचा स्टडी करायचं. आणि शेवटचा तुम्हाला पार्ट सांगला, लास्ट पार्ट तो JEE साठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आता जे आपण डिस्क्रिप्शन आहे ते व्यवस्थित फक्त बघा. बघा, अझिमुथल क्वांटम नंबर काय, ज्याच्यामध्ये शेप सांगतो, इलेक्ट्रॉन्स ठीक आहे रिव्हॉल्व होते न्यूक्लियस भोवती, कशामध्ये होतो, तो ऑर्बिटल मध्ये. आता मग ऑर्बिटल मध्ये तो कुठल्या शेप मध्ये आहे, लक्षात का, मग तो स्क्वेअर मध्ये आहे, ट्रायंगल मध्ये आहे, रेक्टँगल मध्ये आहे, किंवा सर्क्युलर मध्ये आहे, किंवा पर्टिक्युलर लोज मध्ये, हे कोण डिसाइड करतो, अझिमुथल क्वांटम नंबर. आता बघा, अझिमुथल क्वांटम नंबर इज डिपेंड्स अपॉन द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. तो प्रिन्सिपल क्वांटम नंबर डिपेंड आहे. हेड कोण सगळ्यात, प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे. बरोबर आहे का? आता बऱ्याच ठिकाणी असं म्हणतात की क्वांटम नंबरला असं पण डिस्क्राइब केलंय की याच्यामध्ये आपल्याला काय कळतं, याच्यामध्ये पोझिशन कळते. पोझिशन ऍक्च्युअली ऍड्रेस कळतो, ऍड्रेस. बरोबर आहे. आता मला सांगा, माझा जर ऍड्रेस पाहिजे असेल तर मला काय काय लागणार, तर पहिल्यांदा मला लागणार की कुठल्या नेशन मध्ये, बरोबर आहे का, नेशन मध्ये झालं तर त्यामध्ये काय लागणार, नंतर कुठल्या स्टेटमध्ये झालं त्यानंतर काय लागणार, कुठल्या डिस्ट्रिक्ट मध्ये, कशाला का, आणि डिस्ट्रिक्ट झाल्यानंतर कुठल्या रिजन मध्ये किंवा कुठल्या लोकॅलिटी मध्ये. म्हणजे हे काय झालं, एक स्टेप बाय स्टेप पॉईंट झाला. बरोबर आहे का? तसंच आपल्याला काय करायचं आहे, इलेक्ट्रॉन्स पर्यंत जाण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय लागणार, प्रिन्सिपल क्वांटम नंबर लागणार. प्रिन्सिपल नंतर आता काय लागणार आहे, अझिमुथल क्वांटम नंबर आहे. अझिमुथल क्वांटम नंबर काय करतो, तुम्हाला शेप करतो. शेप
म्हणजे इलेक्ट्रॉन जो इलेक्ट्रॉन जो आहे, जे इलेक्ट्रॉन जो रिव्हॉल्व होणार आहे, कोणाभोवती रिव्हॉल्व होणार आहे, इलेक्ट्रॉन्स भोवती किंवा इलेक्ट्रॉन्स जो असणार आहे कोणाभोवती, न्यूक्लियस भोवती. लक्षात आलं का? तो ऍक्च्युअली कुठल्या शेपमध्ये होणार आहे, कुठल्या शेपमध्ये रिव्हॉल्व होणार आहे, तो काय सांगणार आहे, अझिमुथल क्वांटम नंबर सांग. काय सांगणार? अझिमुथल क्वांटम नंबर. अझिमुथल क्वांटम नंबर काय करतो, शेप करतो. अँड दिस अझिमुथल क्वांटम नंबर डिपेंड्स अपॉन द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. आता अझिमुथल क्वांटम नंबरची रेंज आहे, जसं प्रिन्सिपल क्वांटम नंबर जो होता, स्टार्ट फ्रॉम द इंटीजर, पॉझिटिव्ह इंटीजर, दिस 1 2 3 4. ओके, हा काय झाला, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. आणि अझिमुथल क्वांटम जो असतो, अझिमुथल क्वांटम इज डिनोटेड बाय एल, त्याला कोणता आपण एल म्हणतो. तो कसा असतो, अझिमुथलची एक रेंज आहे. काय रेंज आहे बघा, इट इज फ्रॉम 0 टू n-1 ही रेंज आहे. इट इज 0 टू n-1 म्हणजे तो 0 पासून स्टार्ट होतो. इट स्टार्ट फ्रॉम द 0. आता बघा, पहिला क्वांटम नंबर आहे इथं 0 टू n-1. फर्स्ट याच्यामध्ये बघा, फर्स्ट जर आपण ही व्हॅल्यू बघितली तर इथं ज्यावेळी n1 असतो त्यावेळी l काय असणार, याच्यामध्ये 0 असणार. बरोबर आहे का? त्यामुळे बघा, ज्यावेळी n2 आहे, ज्यावेळी n2 आहे त्यावेळी l काय असणार आहे, 1 असणार आहे. बरोबर. त्याला बघा, इथे व्हॅल्यू जर पुट केली तुम्ही, n ची व्हॅल्यू तुम्ही पुट केली तर 2 - 1 आन्सर किती येणार, 1. देन थर्ड इज 3, आन्सर इज 2. देन 3 अँड देन सो ऑन. तर 5 असं किती असणार, अँड देन इन्फिनिट. ओके, मग हा जो अझिमुथल क्वांटम नंबर आहे त्यासाठी कुठला सिम्बॉल वापरतात, दिस इज कॉल्ड एज SPD. SPD त्याला काय म्हणायचं, दिस इज कॉल्ड एज सबशेल. त्याला काय म्हणायचं, सबशेल असं म्हणायचं. सबशेल म्हणजे हा जो सबशेल जो आहे, दिस इज कॉल्ड एज प्रिन्सिपल क्वांटम नंबर. याला कोणता आपण शेल असं म्हणतो, याला कोणता आपण शेल. आणि हे जे सबशेल्स आहेत, हे सबशेल कशामध्ये आहेत, शेलमध्ये. म्हणजे पहिल्यांदा शेल आणि शेलच्या आतमध्ये काय असणार आहेत, हे सबशेल्स असणार आहेत. ओके, दिस ऑल्सो कॉल्ड एज ऑर्बिटल्स. त्याला कोणता आपण ऑर्बिटल असं म्हणतो. कुठं स्टार्ट होता हा, 0 1 2 3 4. त्याला आपण काय म्हटलं, SPDF. SP इज कॉल्ड एज ऑर्बिटल्स. त्याला कोणता आपण ऑर्बिटल्स असं म्हणतो. कॉल्ड एज ऑर्बिटल्स. ओके, आता बघा ह्याच्यामध्ये पर्टिक्युलर जे ऑर्बिटल्स आहेत, पर्टिक्युलर ऑर्बिटल एक शेप आहे. आता समजा एस ऑर्बिटल असेल तर त्याचा शेप कसा असतो, स्पेरिकल शेप असतो. कसा असतो, स्पेरिकल. तर समजा एखादा इलेक्ट्रॉन जर एस ऑर्बिटल मध्ये असेल तर तो कुठल्या शेप मध्ये रिव्हॉल्व होणार आहे, स्पेरिकल मध्ये असणार आहे. जर पी ऑर्बिटल असेल तर तो कसा असतो, डंबेल शेप असतो. कसा असतो, डंबेल. इट इज फ्रॉम द डंबेल शेप असतो. डंबेल शेप. डंबेल शेप. डंबेल शेप म्हणजे काय, दिस टू लोब्स इज अपोजिट टू ईच अदर. हे जो लोब्स असतात, लोब्स मध्ये इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होणार आहे. असा शेप आहे त्याचा. डी ऑर्बिटल मध्ये सुद्धा कसं असणार, डबल डंबेल्स असणार. कसं असणार आहे, डबल डंबेल्स असणार. डबल डंबेल्स, ते दोन वेळा डंबेल्स असणार. असं एक असेल किंवा असं एक असेल, असं असणार डबल डंबेल्स मध्ये. म्हणजे इथं असणार मध्ये न्यूक्लियस आणि त्याच्याभोवती इलेक्ट्रॉन्स काय होईल, रिव्हॉल्व. आणि जो एफ ऑर्बिटल असणार आहे तो कसा असणार आहे, तो कॉम्प्लिकेटेड ऍक्च्युअली 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे. कॉम्प्लिकेटेड आहे, ज्याच्यामध्ये 8 फोल्ड लोब्स आहेत. 8 फोल्ड लोब्स आहेत. 8 फोल्ड लोब्स खूप कॉम्प्लिकेटेड आहे. त्यामुळे आपण हे शेप जसे शेप जो आहे तो ड्रॉ करू शकत नाही. लक्षात आलं का? म्हणजे अझिमुथल क्वांटम नंबर काय दाखवतो तुम्हाला, अझिमुथल क्वांटम नंबर इज डिस्क्राइब द शेप. इलेक्ट्रॉन जो न्यूक्लियस भोवती असणार आहे, रिव्हॉल्व होणार आहे, तो कुठल्या शेप मध्ये असणार आहे. जर तुमचा एस मध्ये आला तर डंबेल्स असेल, पी मध्ये असेल तर ह्याला म्हणतो आपण एस असेल तर स्पेरिकल असणार, पी मध्ये डंबेल्स असणार, डी मध्ये असेल तर डबल डंबेल्स असणार, आणि एफ मध्ये असेल तर तो कसा असतो, 3 डायमेन्शन कॉम्प्लिकेटेड फॉर्म मध्ये असतो. लक्षात आलं. याला काय म्हणायचं, दिस इज कॉल्ड एज अँग्युलर, दिस इज कॉल्ड एज अझिमुथल क्वांटम नंबर. आता अझिमुथल क्वांटम नंबर म्हणून आपण अँग्युलर मोमेंटम काढू शकतो. कसा काढायचा, त्याचा एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला असा आहे, अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला याच्यामध्ये स्क्वेअर रूट ऑफ L into L plus 1 into H upon 2 काय फॉर्म्युला आहे, स्क्वेअर रूट ऑफ L into L plus 1 into H upon 4 pi. L means L ला म्हणजे आपण अझिमुथल क्वांटम नंबर, H means प्लँक कॉन्स्टंट आणि 2 pi ची व्हॅल्यू. इथे व्हॅल्यू जर आपण पुट केली तर पुट केल्यानंतर तुम्हाला काय कळतो, पर्टिक्युलर ऑर्बिटलचा अँग्युलर मोमेंटम तुम्हाला कॅल्क्युलेट होतो. बरोबर आहे का? आता कसं कॅल्क्युलेट करायचा, फॉर्म्युला कुठे वापरायचा, तर समजा तुम्हाला विचारलं, सपोज असं दिलं तुम्हाला 3p असा एखादा ऑर्बिटल आहे, 3p ऑर्बिटल, 3p ऑर्बिटल आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणून तुम्हाला त्या विचारलं की त्याचा अँग्युलर मोमेंटम काढा. कसं कॅल्क्युलेट करायचं बघा, इथे p आहे. कसं आलं का? मग p ला फक्त h व्हॅल्यू किती असते, p ला h व्हॅल्यू किती, 1. कसं आलं का? ही अशी व्हॅल्यू लक्षात ठेवायची. ओके, p ला h व्हॅल्यू किती, 1. मी व्हॅल्यू पुट केली, रूट p ची व्हॅल्यू किती, 1 into 1 plus 1 into h upon 2 pi. आन्सर किती आले याच्यामध्ये, रूट 2 into h upon 2 pi. लक्षात आलं का? इथे व्हॅल्यू आपण पुट करायची. हा सिंपल पार्ट आहे. हे व्हॅल्यू पुट केल्यानंतर मला काय म्हणतो, अँग्युलर मोमेंटम करतो. लक्षात घ्या, मी काय म्हणतो ते इलेक्ट्रॉन्स आहे, इलेक्ट्रॉन्स लाईक ए वेव्ह
वेव्ह असल्यामुळे तो आता बोहर थिअरीनुसार तो ऑर्बिटमध्ये नाही आहे, तो कशामध्ये ऑर्बिटलमध्ये आहे. मग ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन्स करतो रिव्हॉल्व्हरच्या मध्ये, लक्षात काय ते वेव्ह असल्यामुळे. मग त्यासाठी कुठलं इक्वेशन आहे त्याच्यामध्ये, स्क्रॉडिंजरचं इक्वेशन होतं. वेव्ह फंक्शन मध्ये आपण पॉईंट बघितला, आता आपण काय बघतो त्याचा क्वांटम नंबर बघतो. आपल्याला काय करायचंय, इलेक्ट्रॉन्स पर्यंत झाले, म्हणजे ऍटॉम मध्ये जो इलेक्ट्रॉन जो प्रेझेंट आहे त्याच्या आपल्याला पोझिशन मध्ये जायचं. कुठे जायचं, त्याच्या पोझिशन मध्ये. मग पहिला कुठला बघितला, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. सेकंड बघितला अझिमुथाल क्वांटम नंबर. लक्षात आलं का? आता बघा पुढचा जो क्वांटम नंबर आहे तो म्हणजे मॅग्नेटिक क्वांटम नंबर. इथं व्हॅल्यू थोडं मी इथे लिहून ठेवतो म्हणजे लक्षात येईल. इथं एन, इथं एल. लक्षात आलं का? सो व्हॅल्यू इज 1 2 3 4. Dual value is 0 1 2 and 3. Okay, and then so on. Then third is a magnetic quantum number. कुठला पार्ट आहे तो, magnetic quantum number. Third is a magnetic quantum number. This is most important, magnetic quantum number. आता बघा प्रिन्सिपल क्वांटम नंबर मध्ये तुम्हाला काय कळतं, एनर्जी कळते. एनर्जी कळते तुम्हाला. त्यानंतर अझिमुथल क्वांटम नंबर मध्ये काय कळतं की तो जो इलेक्ट्रॉन जो रिव्हॉल्व होते, इलेक्ट्रॉन न्यूक्लियस होती, तर तो कुठल्या शेप मध्ये असणार आहे, 3 डायमेन्शन मध्ये ना तो ऍक्च्युअली. तो प्रोबॅबिलिटी इलेक्ट्रॉनची प्रोबॅबिलिटी तो कुठल्या शेप मध्ये होणार आहे. कशाला काय, एस मध्ये असेल तर स्पेरिकल असेल, पी मध्ये असेल डंबेल्स असेल, डी मध्ये असेल तर डबल डंबेल्स असतील, आणि एफ असेल तर तो कॉम्प्लिकेटेड असणार आहे. ओके, आता मॅग्नेटिक क्वांटम नंबर मध्ये काय करणार आहे, दिस क्वांटम नंबर इज डिस्क्राइब द ओरिएंटेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. म्हणजे इलेक्ट्रॉन जो 3 डायमेन्शन मध्ये आहे ते कुठल्या ओरिएंटेशन मध्ये आहे. आता ओरिएंटेशन बघा किती ओरिएंटेशन आहे, 3 आहेत. एक एक्स ऍक्सिस, एक वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. म्हणजे इलेक्ट्रॉन जो रिव्हॉल्व होणार आहे एक पर्टिक्युलर शेप मध्ये, काय म्हटलं बघा, इलेक्ट्रॉन जो रिव्हॉल्व होणार आहे एक पर्टिक्युलर शेप मध्ये, तर तो कुठल्या ऍक्सिस मध्ये रिव्हॉल्व होणार आहे. म्हणजे एक्स ऍक्सिस मध्ये असणार आहे शेपला, पी मध्ये असणार आहे की झेड मध्ये असणार आहे. ते कोण सांगणार, मॅग्नेटिक क्वांटम नंबर सांगतो. काय सांगतो, मॅग्नेटिक क्वांटम नंबर सांगतो. आता ह्याच्यामध्ये तुम्ही एस ऑर्बिटल बघितला तर एस ऑर्बिटल हा नॉन डायरेक्शनल आहे. कसा आहे, नॉन डायरेक्ट, कारण तो कसा स्पेरिकल आहे. मग स्पेरिकल असेल तर डायरेक्शन येणारच नाही आहे, बरोबर आहे का. हा, पी कसा आहे, डंबेल्स आहे, एक डायरेक्शन आहे. डी कसा आहे, डबल डंबेल्स आहे, लक्षात का, डायरेक्शन आहे. एफ कसा आहे, इट इज 8 फोल्डेड आहे, हा पण डंबेल्स मध्ये 8 फोल्डेड आहे, तर पण डायरेक्शन आहे, लक्षात का. बरं, मॅग्नेटिक क्वांटम नंबर इज डिपेंड्स अपॉन द अझिमुथल क्वांटम नंबर. इट डिपेंड्स अपॉन द अझिमुथल क्वांटम नंबर. आता बघा ह्याची जी रेंज आहे, ह्याची रेंज किती आहे, -L2 + L ही रेंज असते. -L2 + L मीन्स दिस मॅग्नेटिक क्वांटम नंबर डिपेंड्स अपॉन द अझिमुथल क्वांटम नंबर. आता बघा आपण मग काय बघितलं होता, इथे n, इथे L, इथे कसं स्टार्ट फ्रॉम द 1 2 3 4 5 and the azimuthal quantum number is start from 0 1 2 3 and 4. Okay, आता बघा this is called as a S, this is a P, SP, this is D, F and G. G पर्यंत आपण अजून गेलो नाही, एवढ्या ॲटमचे म्हणजे एवढे जो एलिमेंटचा एवढा शोध लागलेला नाही, जी ऑर्बिटल पर्यंत जाऊ शकतो. ओके, ठीक आहे. आता बघा हे काय झाला, दिस इज द प्रिन्सिपल क्वांटम नंबर, दिस इज द अझिमुथल क्वांटम नंबर. आता बघा मॅग्नेटिक क्वांटम नंबर दिस इज m. ओके, दिस इज m. आता बघा, आता मॅग्नेटिक क्वांटम नंबर मध्ये रेंज काय, -L2 + L ही रेंज आहे, बरोबर आहे का. आता बघा इथे जर बघितलं तर L ची व्हॅल्यू 0 आहे, तर ऑब्विसली m ची पण व्हॅल्यू इथे काय असणार आहे, 0 असणार आहे, कारण की 0 मध्ये पण मायनस प्लस कधी नसतो याच्यामध्ये, 0 तर 0च आहे. ओके, ठीक आहे. आता बघा नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे सेकंड मध्ये बघितला तर ज्यावेळी n ची व्हॅल्यू 2 आहे तर l ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे, तर m किती असणार, m च्या बघा याच्यामध्ये 3 पॉसिबिलिटी आहे. एक तर तो काय असणार, ते l आहे, इथं 1 आहे, 1 असणार काय असेल तर -1 असणार, इथं 0 असणार, नंतर +1 असणार, -1 0 किंवा +1. ओके, हे कोणाचं झालं, जर ह्याच्यामध्ये l ची व्हॅल्यू 1 असेल तर m काय असणार, -1 0 आणि +1. देन हे बघा l ची व्हॅल्यू 2 असेल तर ह्याच्यामध्ये हा जो मॅग्नेटिक क्वांटम नंबर आहे तो कसा असणार बघा, 2 असेल तर काय असणार, एक तर -2 -1 0 +1 आणि +2. काय बघा, -2 -1 0 +1 and +2. Then if the value of L is 3, then magnetic quantum number is -3 -2 -1 0 +1 +2 and +3. Okay, and then so लास्ट ऑर्बिट आपण घेतच नाही कारण की अजून फाइंड आउटच नाही. ओके, लक्षात याच्यामध्ये पार्ट आहे, एवढे पार्ट असतात. आता हे बघा ह्याच्यामध्ये काय बघायचं, आता ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करायचं याचा ऑर्बिट, काय कॅल्क्युलेट करायचं ह्याच्यामध्ये ऑर्बिट. आता बघा हे लक्षात घ्या की हा जो S सबशेल आहे, F सबशेल त्याची L ची व्हॅल्यू 0 आहे.
मग ह्याच्यामध्ये फक्त हा एकच ऑर्बिटल येतो, एकच ऑर्बिटल, त्याच्यामध्ये किती असणार फक्त एकच ऑर्बिटल. आता कसं असतं याच्यामध्ये बोहर थिअरीनुसार जो मध्ये न्यूक्लियस होतो त्याच्याभोवती इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व होते, त्याला आपण ऑर्बिट असं म्हणतो. मग ऑर्बिट मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते आपण कसे कॅल्क्युलेट करू शकतो, बाय युजिंग द फॉर्म्युला 2n². कसं कॅल्क्युलेट करू शकतो आपण, 2n² कॅल्क्युलेट करू शकतो. 2n² मीन्स फर्स्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, देन सेकंड इज 8 इलेक्ट्रॉन, 2 8 18 and 32 असे इलेक्ट्रॉन्स आपण कॅल्क्युलेट बाय युजिंग द 2n². आता इलेक्ट्रॉन्स हा ऑर्बिट मध्ये नाही, तो कशामध्ये ऑर्बिटल मध्ये. मग ऑर्बिटलचे इलेक्ट्रॉन्स कसे कॅल्क्युलेट करायचे, तर ऑर्बिटल मध्ये असते का, ऑर्बिटल मध्ये फक्त 2च इलेक्ट्रॉन्स असतात, एका ऑर्बिटल मध्ये फक्त 2च इलेक्ट्रॉन्स असतात. लक्षात आलं का. आता सांगतो तुम्हाला बघा, हे जर तुम्ही बघितला मॅग्नेटिक क्वांटम नंबर इथं 0 आहे, तर त्याच्यामध्ये फक्त एकच ऑर्बिटल येणार, बरोबर. इथं बघितला तर मॅग्नेटिक क्वांटम नंबर किती आहे, त्याच्यामध्ये टोटल 3 आहेत, एक -1 0 आणि +1. तर त्याच्यामध्ये किती येणार, टोटल 3 ऑर्बिटल येणार. किती आहे टोटल, 3 ऑर्बिटल. इथं बघा अझिमुथल क्वांटम नंबर डी किती आहेत, मॅग्नेटिक क्वांटम नंबर 1 2 3 4 5, म्हणजे किती ऑर्बिटल असणार, 5 ऑर्बिटल्स. 1 2 3 4 and this is the 5 orbitals. 1 2 3 4 and 5. And in case of the last is a magnetic quantum number 1 2 3 4 5 6 and 7. That is 7 orbitals. 7 orbitals. 1 2 3 4 5 6 and 7. 7 orbitals. बरोबर आहे. टोटल किती ऑर्बिट्स आहेत, 7 ऑर्बिटल्स आहेत. ओके, दिस इज फर्स्ट ऑर्बिटल, दिस सेकंड, दिस इज थर्ड, दिस इज अ फोर्थ. आता बघा ह्याच्यामध्ये तुम्ही बघितला तर ती n ची व्हॅल्यू 1 आहे, इथं s आहे, तर इथे ऍक्च्युअली हा फॉर्म शकतो, इथं फॉर्म शकतो 1s फॉर्म शकतो. काय म्हणतो 1s, 1s फॉर्म आहे याच्यामध्ये 1s, म्हणजे हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर आणि त्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजे हा शेल मध्ये काय असं सबशेल म्हणजे 1s असणार आहे. इथं बघितला तर इथे टोटल किती बघा, हा p, कशाला का p मध्ये किती असणार, याच्यामध्ये p मध्ये जर तुम्हाला अझिमुथल बघितला तर हा 1 आहे, बरोबर आहे का. आता 1 मध्ये जर बघितला तर 1 मध्ये काय आहे याच्यामध्ये ऍक्च्युअली 0 आणि 1 स्टार्ट कसं असणार, हा 0 आणि 1 येणार आहे. मग 0 कोणासाठी असणार आहे, 0 s साठी असणार आहे, आणि 1 कोणासाठी असणार आहे, p साठी असणार आहे. म्हणजे इथं जो सेकंड जो येणार आहे, सेकंड काय म्हणजे बघा, हा फक्त इथे 0 होता, फक्त म्हणजे आपण काय लिहिलं, फक्त 1s लिहिला. आता बघा p मध्ये बघा, p जर बघितला तर याच्यामध्ये 0 आणि 1 हे दोन्ही येतात, म्हणजे 0 आणि 1 याचा अर्थ काय, 0 कोणासाठी आहे, s साठी आहे, आणि 1 कोणासाठी आहे, p साठी आहे. तर आपण शोधू याच्यामध्ये 2s, याच्यामध्ये काय येणार आहे 2s, आणि काय येणार आहे 2p, दोन्ही येणार. म्हणजे सेकंड ऑर्बिट मध्ये किंवा सेकंड शेल मध्ये, ओके, सेकंड शेल मध्ये हे दोन्ही ऑर्बिटल येतात. कुठले येतात, s आणि p, दोन्ही ऑर्बिटल येणार. सेकंड शेल मध्ये दोन्ही ऑर्बिटल येणार, s आणि p. बघा आता थर्ड मध्ये बघा, थर्ड मध्ये काय याच्यामध्ये 2, कशाला का, आता 2 म्हणजे कसं आहे, 2 मध्ये काय येणार 0 1 आणि 2, म्हणजे 0 कोणाचा s, 1 कोणाचा p, आणि 2 कोणाचा d. म्हणजे असं लिहू शकतो मी. थर्ड मध्ये काय असणार आहे, थर्ड मध्ये येणार आहे 3s पण येणार, 3p पण येणार, आणि 3d पण येणार. 3s 3p आणि 3d येणार. लास्ट म्हणजे 4 मध्ये याच्यामध्ये काय बघा, अझिमुथल क्वांटम नंबर 3 म्हणजे काय 0 1 2 आणि 3. 0 कोणाचा आहे 0s, 1 कोणाचा आहे p, 2 कोणाचा आहे d, आणि 3 कोणाचा आहे f. लक्षात का, याच्यामध्ये काय येणार आहे, याच्यामध्ये 4s येणार, 4p येणार, 4d येणार, आणि 4 येणार. थोडासा पार्ट हा थोडासा कॉम्प्लिकेटेड असं नाही आहे, फक्त कंटेंट फक्त विषय लक्षात ठेवा याच्यामध्ये, आपल्याला शेवटला काय पाहिजे, बरोबर. आता जर तुम्ही बघितला तर हा बघितला तर हा बघा, हा येणार 1s, इथं काय असणार, हा फक्त 1s येणार, हा 1s एकच ऑर्बिटल आला का, हा 1s येणार. आता बघा इथं जर तुम्ही बघितला त्याच्यामध्ये टोटल किती आहेत, 1 2 3, हे 3 ऑर्बिटल्स आहेत. किती ऑर्बिटल्स आहेत, 3 ऑर्बिटल्स. मग हा कुठल्यासाठी असणार, हा p ऑर्बिटलसाठी असणार आहे. मग p मध्ये पुन्हा कसे 3 पार्ट आहेत, हा असणार आहे, मग ह्याला आपण म्हणतो आपण px म्हणतो, ह्याला py असं म्हणतो, आणि ह्याला म्हणतो आपण pz असं म्हणतो, px py आणि pz. लक्षात, कारण की हा जो p ऑर्बिटल आहे, p ऑर्बिटलचा शेप कसा आहे, डंबेल शेप आहे, डंबेल्स. मग डंबेल्स जो शेप जो आहे, डंबेल शेप जो आहे तो कशामध्ये येऊ शकतो, एक तर डंबेल्स बघा, एक तर x ऍक्सिस मध्ये असणार, एक तर y ऍक्सिस मध्ये असणार, किंवा एक तर z ऍक्सिस मध्ये असणार. समजा तुम्ही 3 ऍक्सिस याच्यामध्ये काढले, ओके. डंबेल्स बरोबर आहे, डंबेल्स बरोबर आहे. मग डंबेल्स कुठे असणार, समजा त्याला आपण समजा x असं म्हटलं, याला आपण y असं म्हटलं, याला आपण z असं म्हणू, ओके. तर समजा x असेल तर डंबेल्स हा x ऍक्सिस मध्ये येणार, म्हणजे हा px असणार आहे, बरोबर. समजा y मध्ये असेल तर कसा येणार, हा y मध्ये कसा येणार, हा py मध्ये येणार. आणि z असेल तर कसा असणार, हा pz मध्ये येणार,
ओके, म्हणजे इलेक्ट्रॉन जो असणार आहे, इलेक्ट्रॉन डंबेल्स मध्ये बरोबर आहे. इलेक्ट्रॉन जर समजा त्या जो पर्टिक्युलर इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन डंबेल मध्ये डंबेल्स मध्ये रिव्हॉल्व होतोय. डंबेल्स मध्ये इलेक्ट्रॉन्स का होते त्याच्यामध्ये रिव्हॉल्व होतो. पण डंबेल्स मध्ये कुठं तीन ऍक्सिस आहेत ना, एक एक्स ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस की झेड ऍक्सिस आहे. मग त्यासाठी बघायचं की इलेक्ट्रॉन जो ह्या कुठल्या ऑर्बिटल मध्ये येणार आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन पुन्हा आहे तर अबो प्रिन्सिपल मध्ये तो पार्ट येणार आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन जर समजा इथं असेल, इलेक्ट्रॉन जर px मध्ये आला तर इलेक्ट्रॉन कसं असणार आहे, हा px मध्ये रिव्हॉल्व होणार आहे. समजा इलेक्ट्रॉन जर py मध्ये आला तर कुठला असणार आहे, एक असणार इलेक्ट्रॉन px मध्ये असणार आहे, सेकंड इलेक्ट्रॉन कशामध्ये असणार आहे, py मध्ये असणार आहे. तर इलेक्ट्रॉन झेड मध्ये असेल तर एक इलेक्ट्रॉन असा रिव्हॉल्व होणार, दुसरा इलेक्ट्रॉन असा रिव्हॉल्व होणार, तिसरा इलेक्ट्रॉन असा रिव्हॉल्व होणार. लक्षात का, असं त्याला म्हणायचं ऑर्बिटल्स. दिस इज कॉल्ड एज ऑर्बिटल्स. याच्यामध्ये बघा हे 1s ऑर्बिटल हा स्फेरिकलच आहे, एकच असणार. याच्यामध्ये px py आणि pz बरोबर. आता बघा हा कुठला ऑर्बिटल, डी ऑर्बिटल आहे. डी ऑर्बिटल मध्ये तीन पार्ट आहे. जसं इथं px py pz आहे तसं टी ऑर्बिटलचं कसं असतं, डी ऑर्बिटल मध्ये शेप्स वेगळे आहेत, डी ऑर्बिटल मध्ये शेप्स वेगळे आहेत. ते शेप्स आपण पुढच्या लेक्चरला घेणार आहे. डी ऑर्बिटल मध्ये काय आहे बघा, dxy dyz dxz dx² y² आणि d काय असणार आहे, z² असणार आहे. d काय असणार आहे, z². जे dxy असेल तर ह्याच्यामध्ये समजा एक इलेक्ट्रॉन असेल, एक इलेक्ट्रॉन याच्यामध्ये आला, dx म्हणजे शेप असा असतो एक पर्टिक्युलर. समजा हा x कन्सिडर केला आणि y हा z, dxy x आणि y च्या मध्ये म्हणजे असा एक शेप येणार आणि असा एक डबल, हा डबल डबल येणार. हे शेप्स आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहे. मग ह्या शेप मध्ये ह्या लोब्स मध्ये इलेक्ट्रॉन्स होणार आहेत, रिव्हॉल्व होतात. कोणाभोवती, न्यूक्लियस भोवती. असं प्रत्येकाचं काय एक ओरिएंटेशन आहे. dxy dyz xz x² dz². तसं एफचं पण ओरिएंटेशन आहे. मग याला काय म्हणायचं, ह्याला म्हणायचं मॅग्नेटिक क्वांटम नंबर म्हणायचं. काय म्हणायचं, मॅग्नेटिक क्वांटम नंबर. म्हणजे मॅग्नेटिक क्वांटम नंबरचा याचा अर्थ काय, तर इलेक्ट्रॉन जो असणार आहे तो इलेक्ट्रॉन ऍक्च्युअली कुठल्या ऍक्सिस मध्ये आहे, एक्स ऍक्सिस मध्ये आहे, वाय ऍक्सिस मध्ये आहे की झेड ऍक्सिस मध्ये. बघा प्रिन्सिपल क्वांटम नंबर बघितला, प्रिन्सिपल तुम्हाला काय करणार, इलेक्ट्रॉन कुठल्या ऑर्बिट मध्ये त्याची पोझिशन करणार, तुम्हाला एनर्जी करणार. बरं अझिमुथल क्वांटम नंबर बघितला, अझिमुथल मध्ये काय करणार, इलेक्ट्रॉन्स वेव्ह आहे, बरोबर आहे, लेट अस लाईक ए वेव्ह, वेव्ह मध्ये आहे इलेक्ट्रॉन्स. मग खरं तो कुठल्या शेप मध्ये आहे, ऍक्च्युअली 3 डायमेन्शन आहे ना याच्यामध्ये. इलेक्ट्रॉनची एक प्रोबॅबिलिटी आहे, इलेक्ट्रॉन्स कुठल्या ह्याच्यामध्ये शेप मध्ये, तर तो शेप तुम्हाला कशामध्ये कळतो, अझिमुथल मध्ये कळतो कुठल्या शेप मध्ये इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होते. बरं नंतर कुठला मॅग्नेटिक क्वांटम नंबर, मॅग्नेटिक क्वांटम मध्ये काय करतो, मला ओरिएंटेशन कळतं. ठीक आहे, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होते 3 डायमेन्शन बरोबर आहे, एक्स ऍक्सिसला आहे का, वाय ऍक्सिसला आहे का, झेड ऍक्सिसला आहे का, किंवा पर्टिक्युलर ज्या शेप मध्ये तो रिव्हॉल्व होते त्या शेप मध्ये कुठल्या ऍक्सिस मध्ये रिव्हॉल्व होते, तो काय करतो मला मॅग्नेटिक क्वांटम नंबर मध्ये कळतं. काय कळतं, मॅग्नेटिक क्वांटम नंबर मध्ये कळतं. आणि शेवटचा जो पार्ट आहे, लास्ट पार्ट आहे, तो म्हणजे स्पिन क्वांटम नंबर. तो काय करतो त्याच्यामध्ये, स्पिन क्वांटम नंबर. आता स्पिन क्वांटम नंबर म्हणजे काय, तर स्पिन क्वांटम नंबर हा एक एक्स्ट्राचा क्वांटम नंबर आहे. ऍक्च्युअली तो स्क्रॉन्डिंजरच्या वेव्ह फंक्शन मध्ये येत नाही. स्क्रॉन्डिंजर वेव्ह फंक्शन काय बघा, d² dx² प्लस d² dy² प्लस d² dz². तर काय केलं होतं, 8π² m² अपॉन h e मायनस v sin is equal to 0. ओके, तो पार्ट होता. त्याच्यामध्ये dx² dy² आणि dz². त्याच्यामध्ये तीन काय दाखवले आपल्याला, क्वांटम नंबर दाखवले, तीन क्वांटम नंबर. आता बघा स्पिन क्वांटम नंबर मध्ये काय कळतंय की इलेक्ट्रॉन जो आहे, इलेक्ट्रॉन्स इज रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. असं पार्ट होतं बोर्डची. म्हणजे इलेक्ट्रॉन जो आहे तो न्यूक्लियस भोवती आहे, न्यूक्लियस भोवती पण फिरतोय, बरोबर आहे का, तर याचे वेव्ह आहे तो, आणि स्वतःभोवती पण फिरतोय. मग स्वतःभोवती फिरत असताना तो कसा फिरणार आहे, क्लॉकवाईज फिरणार की अँटी क्लॉकवाईज फिरणार. जसं अर्थ इज मुव्हिंग अराउंड द सन. लक्षात का, आता कशामध्ये फिरतो तो, रिव्हॉल्विंग अराउंड द सन अँड ऑल्सो इन ओन ऍक्सिस. तो स्वतःभोवती पण फिरतोय. मग इलेक्ट्रॉन जो आहे, इलेक्ट्रॉन तो पण कसा आहे, न्यूक्लियस भोवती तर फिरतोच आहे, त्याचबरोबर तो स्वतःभोवती पण फिरतोय. मग तो कुठल्या डायरेक्शन मध्ये आहे, ओके, क्लॉकवाईज मध्ये फिरतोय की अँटी क्लॉकवाईज मध्ये फिरतोय, तर तो कोण सांगणार, स्पिन क्वांटम नंबर सांगतो. तो कोण सांगतो, स्पिन क्वांटम नंबर. लक्षात का, स्पिन क्वांटम नंबर कसे कॅल्क्युलेट करायचं, काय करायचं हे पुढच्या पॉईंट मध्ये आपण करतो. मग याला आपण म्हणतो आपण स्पिन क्वांटम नंबर पण तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतो. ओके, स्पिन क्वांटम नंबर चा फॉर्म्युला आहे, काय फॉर्म्युला आहे, तसा अॅझिमुथल क्वांटमचा फॉर्म्युला आहे s * s+1 h अपॉन थीटा. हा फॉर्म्युला कॅल्क्युलेट केला तरी चालेल. स्पिन क्वांटम नंबरचा फॉर्म्युला आहे, स्पिन क्वांटम नंबर. असे 4 क्वांटम नंबर्स आहेत. आणि या क्वांटम नंबर तुम्हाला काय करायचं, व्यवस्थित स्टडी करायचा आहे. ओके, आता बघा तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. क्वेश्चन तुम्हाला असा असणार आहे की तुम्हाला एक ऑर्बिट दिलं जाईल. आता हा मेन क्वेश्चन इथे चालू होतो जेनीचा. तुम्हाला एक ऑर्बिट दिलं जाईल, ऑर्बिटल समजा तुम्हाला दिला की 3s ऑर्बिट दिला. कुठला दिला, 3s ऑर्बिटल. आणि 3s ऑर्बिटलचा तुम्हाला क्वांटम नंबर सांगायचे. काय सांगायचे, क्वांटम नंबर. म्हणजे 3s ऑर्बिटल मध्ये ऍक्च्युअली इलेक्ट्रॉन किंवा पोझिशन सांगतो कशी काढायची पोझिशन. बघा 3s ऑर्बिटल आहे,
So these three is represent the principal quantum number. 3 काय सांगणार? प्रिन्सिपल क्वांटम नंबर सांगणार. आता मी क्वांटम नंबर लिहितो बघा याच्यामध्ये n l m आणि s. ओके, एक एक क्वांटम नंबर पाहिजे. दिस नंबर इज रिप्रेझेंट द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. प्रिन्सिपल क्वांटम नंबर किती असणार? 3 असणार. बरोबर, ठीक आहे. आता बघ इथे काय म्हटले? s म्हटले. s असेल तर अझिमुथल किती असतो? 0 असतो. हा टेबल खूप इम्पॉर्टंट आहे. s जर असेल तर अझिमुथल किती असतो? 0 असतो. म्हणजे इथे याच्यावर किती घेतली आपण? 0 घेतली. बरोबर. ज्यावेळी s 0 असतो, ज्यावेळी अझिमुथल 0 असतो, बरोबर आहे. ज्यावेळी अझिमुथल 0 असतो त्यावेळी m पण काय असतो? 0 असतो. जे पण काय याच्यामध्ये 0 असणार आहे. m पण त्याच्यामध्ये काय येणार आहे? 0 होणार आहे. लक्षात आलं का? आता समजा असं देते तुम्हाला 3s1 दिलं तर किंवा 3s2 असं दिलं, समजा 3s1 असं देतात तुम्हाला. मग s1 असा s1 याचा अर्थ काय? बघा, हा s आहे. s म्हणजे कसा? हा एकच आहे ऑर्बिटल, आणि s मध्ये हा एकच इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतो. मग समजा असं जर असेल, अपवर्ड असेल, तर आपण म्हणतो प्लस हाफ असं म्हणतो. काय असो? प्लस. एक सिंगल असतो ना. मी तुम्हाला काय सांगितलं? ऑर्बिटल ही ऑर्बिटल्स आहेत, आणि प्रत्येक ऑर्बिटल मध्ये 2च इलेक्ट्रॉन्स असतात. त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. मग एक इलेक्ट्रॉन असेल तर प्लस हाफ असेल. समजा जर असं असेल तर एक प्लस हाफ असणार, एक असणार आहे मायनस हाफ असणार. काय असणार आहे? मायनस हाफ. आता समजा इथं 3s1 आहे, मग 1 असेल तर काय करणार? इथं प्लस हाफ असणार. त्याचा क्वांटम नंबर काय आहे? +1/2. आणि याच्यामध्ये +1/2. अनदर एक्झाम्पल घेतो. समजा तुम्हाला असं विचारलं, लाईक ए 3D. ओके, 3D विचारतो, 3D. आणि विचारलं तुम्हाला 3D2. 3D2 विचारला, 3D2 तुम्हाला काय करायचंय? क्वांटम नंबर सांगायचे. हे क्वेश्चन तुम्हाला जे नाही बघा. 3D2 तुम्हाला सांगायचे सगळे क्वांटम नंबर. कसं सांगणार 3D2 चे क्वांटम नंबर? तर बघा, 3D2 चे क्वांटम नंबर कसं सांगायचे? तर बघा, दिस नंबर इज रिप्रेझेंट द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. किती असणार? 3 असणार. आता बघा इथं कोण आहे? D आहे. D मध्ये जर बघितला तर D चा बघा अझिमुथल क्वांटम नंबर किती आहे? D चा अझिमुथल क्वांटम नंबर इथं म्हणजे बघा 0 1 2 3 ना, इथं 2 घ्यायचं. अझिमुथल किती असणार? हा 2 असणार. बरोबर आहे का? ज्यावेळी अझिमुथल 2 असतो, त्यावेळी मॅग्नेटिक क्वांटम नंबर काय असतो बघा? -2 -1 0 +1 आणि +2 एवढ्या रेंजमध्ये. म्हणजे -1 -2 -1 0 +1 आणि +2 एवढे घेणार ना. -2 -1 0 +1 आणि +2. ओके. आणि स्पिन क्वांटम नंबर बघा. स्पिन क्वांटम नंबर बघितलं तर D2 आहे. D ची कुठे ऑर्बिटल घेतात बघा? 1 2 3 4 5 1 2 3 4 5. तर D मध्ये किती आहे? त्याच्यामध्ये 2 आहे. मग आपण इलेक्ट्रॉन्स फिल करत असताना आपण कसं फिरतो? त्याची एक थिअरी आहे. हंट सोल्यूशन त्याच्यामध्ये आहे. पॉलस एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल ते पण आहे. ते पुढच्या लेक्चरला तुम्हाला सांगतो. इलेक्ट्रॉन्स फिल करत असताना इथं D ला 2 आहे. हे ऑर्बिटल्स आहेत. हे कोणाचे ऑर्बिटल्स आहेत? D ऑर्बिटल्स आहेत. इलेक्ट्रॉन फिल करत असताना कसं करायचं? सिंगल इलेक्ट्रॉन्स फिल करायचे. सिंगली. फर्स्ट सिंगली अप टू हाफ फिल अँड देन डबल. इथं D2 असेल तर कसं करणार बघा? 1 आणि 2. कसं करणार? 1 आणि 2. सिंगल आहेत ना, 1 आणि 2. म्हणजे हा पण प्लस हाफ असणार आहे, आणि आपण काय असणार आहे? प्लस हाफ असणार. इथे काय असणार आहे? +1/2 आणि +1/2. लक्षात का? असा हा क्वांटम नंबर्स पार्ट. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. हे व्यवस्थित हा जो टेबल आहे, हा टेबल खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला इथं टेबल फक्त व्यवस्थित लक्षात ठेवायचं. टेबल व्यवस्थित ड्रॉ करा. त्याच्यावर पुढचे तुम्हाला पॉईंट कव्हर करायचे. ओके, दिस इज कॉल्ड एज अ क्वांटम नंबर. लक्षात आलं? खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे, इंटरेस्टिंग पार्ट आहे याच्यामध्ये. क्वांटम नंबर मध्ये थोडंसं कसं आहे याच्यामध्ये, हे ऍक्च्युली सायंटिस्टने त्यांनी ज्यावेळी एक्सपेरिमेंट केले, एक्सपेरिमेंटमध्ये केले, त्यावेळी त्यांचं ही जी डिस्कवरी होती, आणि त्यानुसार आपण त्याचं काय करायचं? स्टडी करायचं आहे. थोडंसं क्वांटम नंबरचा पार्ट जो आहे तो व्यवस्थित लक्षात घ्या. ऍक्च्युली ड्युअल नेचरचं आहे. कोणाचं? इलेक्ट्रॉन्स ॲज अ वेव्ह, बरोबर आहे का? आणि ॲज ए पार्टिकल. वेव्ह फॉर्म मध्ये असेल तर ती ह्याची इक्वेशन, कोणाचं इक्वेशन याच्यामध्ये बोहरची थिअरी जी आहे, लक्षात का? बोहरची थिअरी आपण ऍप्लिकेबल करू शकत नाही. हे त्याचे ड्रॉबॅक्स आहेत. तर डी ब्रॉगी, त्यानंतर हेझनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपल, तर स्क्रॉन्डिंजर इक्वेशन, हे सगळे यूज करून हे आपण क्वांटम नंबर काय केले? तयार केले. ह्या क्वांटम नुसार तुम्हाला जावं लागतं. हे लक्षात घ्या. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. शेवटचा पार्ट घेतो. समजा असा एखादा पार्ट आहे, तुम्हाला विचारलं की समजा 3p ऑर्बिटल आहे, 3p2 असं दिले तुम्हाला. 3p2 आणि एखादा इलेक्ट्रॉन आहे, त्या इलेक्ट्रॉनचा ऑर्बिटल कुठला आहे? 3p2 आहे. तुम्हाला सांगायचे ह्याचं काय सांगा? तुम्हाला पर्टिक्युलर सगळं पण डिस्क्रिप्शन सांगा. काय सांगायचं? डिस्क्रिप्शन काय सांगायचं बघा. 3p2 असेल तर काय? तर एखाद्या ॲटमचा इलेक्ट्रॉन जो आहे 3p2 म्हणजे काय? तर तो इलेक्ट्रॉन तिसऱ्या ऑर्बिटमध्ये, यांची व्हॅल्यू 3 आहे त्याची, तिसऱ्या याच्यामध्ये, बरोबर. नंतर कुठला? p म्हणजे काय? तो जो इलेक्ट्रॉन आहे, तो इलेक्ट्रॉन कसा फिरतोय? p मध्ये म्हटलं शेप कसा आहे? डम्बेल्स आहे. तो इलेक्ट्रॉन्स डम्बेल्स मध्ये फिरतो, असं फिरतो इलेक्ट्रॉन्स, अशा फॉर्म मध्ये फिरतो.
डम्बेल्स मध्ये इलेक्ट्रॉन्स फिरतात. बरं, नंतर काय बघा P2 P2 3P2 3P2 याच्यानंतर काय याचे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत ऍक्च्युली. 3P2 म्हणजे हे इलेक्ट्रॉन्स दाखवतात, दोन इलेक्ट्रॉन्स आहेत. तिसऱ्या ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन्स दोन्ही इलेक्ट्रॉन्स कसे फिरतायत, डम्बेल्स मध्ये फिरतायत. मग डम्बेल्स मध्ये फिरत असताना कुठल्या ओरिएंटेशन मध्ये आहे, तर समजा जर आता बघा हे जर आपण कॅल्क्युलेट केला तर हे परत येतो बघा. हे याच्यामध्ये काय देणार, इथं 3 आहे कसं असणार, P साठी बघा, P साठी इथं 1 आणि 1 असेल तर इथं काय येणार फक्त -1 0 आणि +1. ओके, -1 0 आणि +1, -1 0 आणि +1 म्हणजे कुठला येणार हा पार्ट P साठी. किती इलेक्ट्रॉन्स आहेत, दोन इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे बघा इथं काय असतात Px आणि Py, म्हणजे ह्याच्यामध्ये दोन इलेक्ट्रॉन्स आहेत. एक इलेक्ट्रॉन तो कसा फिरतोय, Px मध्ये फिरतोय. कसा फिरतोय, Px स्टेट मध्ये फिरतोय. Px 3P2 बघा. समजा x y इलेक्ट्रॉन्स फिरतोय, हा एक फिरतोय इलेक्ट्रॉन्स 3p मध्ये फिरतोय. आणि सेकंड कसा फिरतोय इलेक्ट्रॉन्स y x z. ओके, एक इलेक्ट्रॉन ह्याच्यामध्ये x ऍक्सिस मध्ये फिरतोय, ओरिएंटेड टू x ऍक्सिस, आणि सेकंड इलेक्ट्रॉन ओरिएंटेड टू y ऍक्सिस. लक्षात आलं का, असं काय म्हणायचा क्वांटम नंबर. ओके, आता ह्याच्या पुढचा पार्ट जो आहे ते आपण रेग्युलर लेक्चरमध्ये घेऊ. ओके, सो टुडे वी हॅव टू स्टॉप हियर.